नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण थोडं भूतकाळात जाणार आहोत. आपल्या हातात आहेत अजित चव्हाणकर सरांच्या भारताचा भूगोल या विषयावरच्या काही हस्तलिखित नोट्स. आणि या नोट्सच्या आधारे आपण 2011 सालच्या भारताचं म्हणजे तेव्हाच्या लोकसंख्येचं चित्र उभं करणार आहोत. बरोबर. जनगणना म्हणजे देशाचा एक प्रचंड मोठा तपशीलवार फोटो असतो, नाही का? तर आज आपण तो फोटो थोडा झूम करून पाहणार आहोत. अगदी, कारण हे आकडे म्हणजे केवळ संख्या नाहीत, तर त्या देशाच्या प्रगतीचं आणि आव्हानांचं प्रतिबिंब असतं. चला तर मग या आकड्यांच्या आरशात 2011च्या भारताचा चेहरा पाहूया. उत्तम. तर मग सुरुवात मूलभूत माहितीने करूया. ही 2011ची जनगणना होती तरी कितवी? म्हणजे स्वातंत्र्यानंतरची कितवी? 2011ची जनगणना ही भारताच्या इतिहासातली एकूण 15वी होती आणि स्वातंत्र्यानंतरची म्हणाल तर 7वी. अच्छा. आणि एवढ्या मोठ्या कामाचं नेतृत्व कोणीतरी करत असणारच. हो. जनगणना आयुक्त होते CM चंद्रमौली. गंमत म्हणजे हे जनगणना आयुक्तपद खास याच कामासाठी 1961 मध्ये तयार केलं गेलं होतं. म्हणजे या कामाचं महत्त्व किती आहे हे यावरूनच कळतं. याचं काही घोषवाक्य वगैरे होतं का? होतं ना. आणि ते खूप समर्पक होतं. आपली जनगणना आपले भविष्य. आपली जनगणना आपले भविष्य. वा. याचा सरळ अर्थ होता की आज आपण जी माहिती गोळा करतोय त्यावरच देशाचं भविष्य ठरेल. आणि हे काम इतकं मोठं होतं की ते 2 टप्प्यात केलं गेलं. 2 टप्प्यात? हो. पहिला टप्पा होता घरगणनेचा आणि दुसरा होता प्रत्यक्ष माणसं मोजण्याचा म्हणजे लोकगणनेचा. ठीक आहे. म्हणजे हे एक प्रचंड सुनियोजित काम होतं. आता येऊया त्या मुख्य आकड्याकडे. भारताची एकूण लोकसंख्या 2011 साली आपण नेमके किती होतो? 2011 मध्ये भारताची एकूण लोकसंख्या होती 121 कोटी 8,54,977. म्हणजे 1.25 कोटींच्या अगदी जवळ. अगदी. यात पुरुषांची संख्या होती सुमारे 62.32 कोटी म्हणजे साधारण 51.47% आणि स्त्रिया होत्या 58.75 कोटी म्हणजे 48.53%. थांबा, इथे नोट्समध्ये एक मनोरंजक मुद्दा दिसतोय. असं म्हटले की 2001च्या तुलनेत 2011 मध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त वेगाने वाढली. याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा की स्त्री लोकसंख्येच्या वाढीचा जो दर होता तो पुरुष लोकसंख्येच्या वाढीच्या दरापेक्षा किंचित जास्त होता. ही एक सकारात्मक गोष्ट म्हणता येईल. पण तरीही एकूण प्रमाणात तफावत होतीच. बरोबर. पण एक चांगली गोष्ट अशी होती की लोकसंख्या वाढीचा एकूण वेग मात्र कमी झाला होता. अच्छा. म्हणजे आपली लोकसंख्येची गाडी पुढे तर जात होती पण तिचा वेग थोडा कमी झाला होता. कोणत्या वेगाने वाढत होती लोकसंख्या? 2001 ते 2011 या 10 वर्षात आपली लोकसंख्या 17.69% वाढली. आणि त्याच्या आधीच्या दशकात? त्याच्या आधी म्हणजे 1991 ते 2001 मध्ये हाच वेग 21.65% होता. म्हणजे स्पष्टपणे आपण लोकसंख्या वाढीचा वेग कमी करत होतो. पण या नोट्समध्ये एक विचित्र उल्लेख आहे, महाविभाजनाचे वर्ष. त्या काळात तर वाढ उणे होती असं दिसतंय. असं काय झालं होतं तेव्हा? तो भारताच्या लोकसंख्येच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे. 1911 ते 1921 या दशकात भारताची लोकसंख्या वाढण्याऐवजी उलट 0.31% कमी झाली होती. कमी झाली होती? हो. त्या काळात पसरलेली फ्लूची साथ आणि दुष्काळ यामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. म्हणूनच 1921 या वर्षाला महाविभाजनाचे वर्ष किंवा द ग्रेट डिवाइड म्हणतात. द ग्रेट डिवाइड. कारण या वर्षाने लोकसंख्येच्या इतिहासाला 2 भागांत विभागलं. याच्या आधी लोकसंख्या कधी वाढे कधी कमी होय, पण 1921 नंतर मात्र भारताची लोकसंख्या सतत वाढतच गेली. वा, काय माहिती आहे. म्हणजे 1921 नंतर आपली गाडी सुटली, ती थांबलीच नाही. सर्वाधिक वाढ कधी झाली? सर्वाधिक दशवार्षिक वाढ झाली 1961 ते 71 या काळात, तब्बल 24.80%. आणि त्यानंतर म्हणजे 1971 पासून हा वाढीचा दर सातत्याने कमी होतोय, जे एक चांगलं लक्षण आहे. कारण खूपच असमान आहे. एकट्या उत्तर प्रदेशात जवळपास 20 कोटी लोक होते. 20 कोटी म्हणजे जगातल्या अनेक देशांपेक्षा जास्त. अगदी. त्यानंतर 11.23 कोटीसह आपला महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर होता. मग बिहार, पश्चिम बंगाल आणि तत्कालीन आंध्र प्रदेश. गंमत म्हणजे या 5 राज्यांमध्येच भारताची जवळपास अर्धी लोकसंख्या राहत होती. बापरे. म्हणजे 5 राज्यांमध्ये अर्धा भारत आणि दुसऱ्या टोकाला
सर्वात कमी लोकसंख्या कुठे होती? सर्वात कमी होती लक्षद्वीपमध्ये, फक्त 64,000, म्हणजे मुंबईच्या एखाद्या लहानशा वस्ती एवढी. फक्त 64,000. हो. आणि राज्यांमध्ये सर्वात कमी लोकसंख्या होती सिक्कीममध्ये, फक्त 6.25 लाख. यावरून आपल्या देशातील प्रादेशिक विषमता किती प्रचंड आहे याचा अंदाज येतो. खरंय. आणि ही विषमता आपल्याला लोकसंख्येच्या घनतेच्या आकडेवारीतून अधिक स्पष्टपणे कळेल. घनता म्हणजे नेमकं काय आणि त्यात भारत कुठे होता? लोकसंख्येची घनता म्हणजे प्रति चौरस किलोमीटरमध्ये सरासरी किती लोक राहतात. 2011 मध्ये भारताची सरासरी घनता होती 382. आणि 2001 मध्ये? 2001 मध्ये ती 325 होती. म्हणजे 10 वर्षात घनतेत 57ने वाढ झाली. म्हणजे जमिनीवरची गर्दी वाढत होती. ही झाली देशाची सरासरी, पण राज्यांमध्ये तर जमीन आसमानाचा फरक असणारच. खूपच जास्त. राज्यांमध्ये सर्वाधिक घनता होती बिहारमध्ये 1096. 1096. हो, पण खरी कमाल तर दिल्लीने केली होती. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची घनता होती 11,320. 11,000 म्हणजे अक्षरशः माणसांचं जंगल. आणि सर्वात कमी घनता कुठे होती? सर्वात कमी घनता होती अरुणाचल प्रदेशात. तिथे एका चौरस किलोमीटरमध्ये फक्त 17 लोक राहत होते. 17. कुठे 11,000 आणि कुठे 17. आणि दुसरीकडे अरुणाचल प्रदेश, जिथे मैलोनमैल शांतता आहे. आणि आपला महाराष्ट्र कुठे येतो यात? आपला महाराष्ट्र मध्यम घनतेच्या गटात येतो. म्हणजे खूप जास्त गर्दी नाही आणि खूप कमीही नाही. ही तुलना खरंच डोळे उघडणारी आहे. आता एका अशा मुद्द्याकडे वळूया जो केवळ आकडा नाही तर समाजाचं प्रतिबिंब आहे, लिंग गुणोत्तर. हो, म्हणजे दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या हे समाजाच्या मानसिक आरोग्याचं एक महत्त्वाचं द्योतक आहे. तर काय सांगतो हा आरसा? 2011 मध्ये काय स्थिती होती? 2011 मध्ये भारताचं एकूण लिंग गुणोत्तर होतं 943. म्हणजे 1000 पुरुषांमागे 57 स्त्रिया कमी होत्या. 943. यातही एक अनपेक्षित गोष्ट आहे. ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर 949 होतं, जे शहरी भागातील 929 पेक्षा बरं होतं. हे तर आश्चर्यकारक आहे. आपल्याला वाटतं की शहरं अधिक प्रगत असतात, पण इथे तर ग्रामीण भाग पुढे दिसतोय. राज्यांमध्ये काय परिस्थिती होती? राज्यांमध्ये केरळने संपूर्ण देशासमोर एक आदर्श ठेवला होता. तिथे लिंग गुणोत्तर होतं 1084. 1084. म्हणजे तिथे पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त होत्या. हो. त्यानंतर पुद्दुचेरी आणि तामिळनाडू यांचा क्रमांक लागतो. पण दुसऱ्या बाजूचं चित्र खूपच भयावह आहे. म्हणजे सर्वात कमी कुठे होतं? सर्वात कमी लिंग गुणोत्तर होतं दमण दीवमध्ये, फक्त 618. फक्त 618. ही तर खूपच चिंताजनक आकडेवारी आहे. आणि याच मुद्द्याला जोडून एक दुसरा आणि कदाचित याहूनही गंभीर प्रश्न येतो, बाल लिंग गुणोत्तर. अगदी बरोबर. 0 ते 6 वयोगटातील मुलामुलींचं प्रमाण. आणि हाच या जनगणनेतील सर्वात चिंताजनक आकडा आहे. तो किती होता? 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर होतं फक्त 918. हे राष्ट्रीय सरासरी 943 पेक्षा खूपच कमी आहे. याचा अर्थ काय होतो? याचा सरळ अर्थ असा होतो की जन्माला येण्याआधीच मुलींची संख्या कमी केली जात होती आणि येणाऱ्या काळात लिंग गुणोत्तर आणखी बिघडणार होतं. आणि यातही ग्रामीण, शहरी आणि राज्यांमधला फरक असणारच. हरियाणा आणि पंजाबचे. तिथे किती होतं? हरियाणात हे प्रमाण होतं फक्त 834 आणि पंजाबमध्ये 846. 834. हे खरंच धक्कादायक आहे. म्हणजे जी राज्य आर्थिकदृष्ट्या देशात आघाडीवर आहेत तिथेच मुलींची संख्या सर्वात कमी आहे. तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडलाय. हीच ती विरोधाभासाची गोष्ट आहे. जिथे पैसा आणि तंत्रज्ञान पोहोचलं तिथे त्याचा वापर मुलगाच हवा या मानसिकतेसाठी केला गेला. या उलट चांगली कामगिरी कोणी केली? या उलट ईशान्येकडील राज्य जसं की अरुणाचल प्रदेश 972 आणि मिझोराम 970 यांनी या बाबतीत खूप चांगली कामगिरी केली होती. खरंय. चला या गंभीर विषयाकडून आता शिक्षणाकडे वळूया. साक्षरतेच्या बाबतीत 2011 साली आपण कुठे होतो? इथे चित्र थोडं आशादायक आहे. 2011 साली भारताचा एकूण साक्षरता दर होता 72.98%. आणि 10 वर्षापूर्वी? 10 वर्षापूर्वी तो 64.84% होता. म्हणजे आपण चांगली 8% वाढ केली होती. पण इथेही स्त्री पुरुष दरी स्पष्ट होती. पुरुष साक्षरता दर होता 80.88%, तर स्त्री साक्षरता दर होता फक्त 64.63%. जवळजवळ 16% फरक. म्हणजे 2011 साली सुद्धा आपली अर्धी लोकसंख्या शिक्षणात इतकी मागे होती.
राज्यांमध्ये काय स्थिती होती? नेहमीप्रमाणेच केरळ 94% साक्षरतेसह अव्वल स्थानी होतं. आणि सर्वात कमी साक्षरता होती बिहारमध्ये, फक्त 61.8%. आणि बिहारमधील स्त्री साक्षरतेचा आकडा तर आणखी कमी होता, फक्त 51.5%. म्हणजे 2011 साली बिहारमध्ये जवळपास निम्म्या स्त्रिया निरक्षर होत्या. हो, ही दरी किती मोठी आहे हे यावरून कळतं. ही सर्व आकडेवारी भारताच्या विकासातील असमानता स्पष्टपणे दाखवते. आता हे पाहूया की ही लोकसंख्या राहत कुठे होती, शहरात की खेड्यात? 2011 मध्ये भारत अजूनही खेड्यांचा देश होता. 68.86% लोकसंख्या म्हणजे जवळपास 83 कोटी लोक ग्रामीण भागात राहत होते. आणि शहरी लोकसंख्या होती 31.14%, म्हणजे सुमारे 37 कोटी. पण खरी गोष्ट दडली आहे वाढीच्या वेगात. म्हणजे 2001 ते 2011 या दशकात शहरी लोकसंख्या 31.8% वाढली, तर ग्रामीण लोकसंख्या फक्त 12.3%. अच्छा, यावरून स्पष्ट दिसतं की भारत वेगाने शहरीकरणाकडे वाटचाल करत होता. लोक शहरांकडे धाव घेत होते. अगदी रोजगारासाठी, चांगल्या जीवनासाठी. टक्केवारीनुसार सर्वाधिक शहरीकरण कुठे झालं होतं? अर्थातच दिल्ली 97.5% आणि चंदीगड 97.3%. हे जवळजवळ पूर्णपणे शहरी प्रदेश होते. आणि या उलट हिमाचल प्रदेश 90% आणि बिहार 88.7% ही राज्य प्रामुख्याने ग्रामीण होती. उत्तम. आता आपल्या चर्चेच्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे येऊया. भारताच्या सामाजिक रचनेचा एक अविभाज्य भाग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती. हो, हे आकडे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. 2011 मध्ये अनुसूचित जातींची म्हणजे SC लोकसंख्या होती 20.13 कोटी. हे एकूण लोकसंख्येच्या किती टक्के झालं? हे झालं एकूण लोकसंख्येच्या 16.6%. आणि या लोकसंख्येचं वितरण कसं होतं? सर्वाधिक SC लोकसंख्या कुठे होती? संख्येनुसार बोलायचं झालं तर सर्वाधिक SC लोकसंख्या उत्तर प्रदेशात होती 4.13 कोटी. पण टक्केवारीनुसार पाहिलं तर चित्र बदलतं. ते कसं? टक्केवारीनुसार पंजाबमध्ये राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल 31.9% लोकसंख्या SC होती. अच्छा, म्हणजे संख्येनुसार उत्तर प्रदेश आणि टक्केवारीनुसार पंजाब. आणि अनुसूचित जमातींबद्दल ST काय आकडेवारी आहे? अनुसूचित जमातींची म्हणजे ST लोकसंख्या होती 10.45 कोटी, जी देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 8.6% आहे. आणि इथे सर्वाधिक संख्या आणि टक्केवारी कुठे होती? संख्येनुसार सर्वाधिक ST लोकसंख्या मध्य प्रदेशात होती 1.5 कोटींच्या आसपास. आणि टक्केवारीनुसार लक्षद्वीपमध्ये तब्बल 94.8%. 94%? म्हणजे तिथली जवळजवळ सगळी लोकसंख्या ही अनुसूचित जमातींची होती. हो. तर आज आपण या नोट्सच्या आधारे 2011च्या जनगणनेच्या आकड्यांमधून भारताची एक गोष्ट उलगडली. यातून एक चित्र स्पष्ट दिसतंय. भारत हा विरोधाभासांनी भरलेला एक देश आहे. बरोबर. एकीकडे लोकसंख्या वाढीचा वेध कमी होत होता, साक्षरता वाढत होती, पण दुसरीकडे प्रादेशिक असमतोल, लिंग गुणोत्तरातील धोकादायक दरी, विशेषतः बाललिंग गुणोत्तर, हो, आणि शिक्षणातील स्त्री पुरुष विषमता ही मोठी आव्हानं आपल्या समोर होती. अगदी खरंय. ही आकडेवारी म्हणजे केवळ भूतकाळाचं विश्लेषण नाही, तर भविष्याची दिशादर्शक आहे. धोरणकर्त्यांसाठी हा एक आरसा आहे आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. नक्की. आपण 2011च्या भारताची गोष्ट ऐकली. त्याला आता 1 दशकाहून अधिक काळ लोटला आहे. या काळात आपण GST, नोटबंदी, डिजिटल क्रांती आणि कोविडसारखी जागतिक महामारी अनुभवली आहे. प्रचंड मोठी स्थित्यंतरे झाली आहेत. बरोबर. 2021ची जनगणना होऊ शकली नाही. आता जेव्हा पुढची जनगणना होईल तेव्हा आपल्याला या सर्व बदलांचे प्रतिबिंब त्या आकड्यांमध्ये कसे दिसेल? शहरीकरणाचा वेग आणखी वाढलेला असेल का? स्त्री साक्षरता आणि लिंग गुणोत्तराच्या बाबतीत आपण किती प्रगती केलेली असेल? आणि या महामारीचा लोकसंख्येच्या रचनेवर काय परिणाम झालेला दिसेल?